हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण व्हॅलेंटाईन डे जवळ येतो आहे म्हणून त्यासाठी एक होम डेकोर करणार आहे. आजकाल अशा बाहुल्या खूप बघायला मिळतात पा कोणाची शोकेसमध्ये ठेवलेल्या. हँगिंग लूज लेग्स असे असलेले, म्हणजे बारीक पाय असतात आणि असे लोंबकळत असतात ते पाय. तर अशा सुंदर बाहुल्या आपल्याला कराव्याशा वाटतीलच पाहिल्याबरोबर. तर म्हणून मी तशा क्रोशाच्या बाहुल्या केल्या आहेत. एक मुलगी एक मुलगा, म्हणजे व्हॅलेंटाईन डे स्पेशल आहे म्हणून. तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे करायला. इतकं क्यूट दिसतं आहे आणि ते जोडी त्यांची. आणि व्हॅलेंटाईन डे स्पेशलसाठी तुम्ही हे करून कोणाला गिफ्टसुद्धा देऊ शकता स्पेशल तुमच्या व्हॅलेंटाईनला. आणि मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे करायला. फक्त 30 ग्रॅम लोकरीत झाला आहे. तुम्ही कोणती उरली सुरली लोकरसुद्धा यासाठी वापरू शकता. आणि याची उंची जवळपास 4.5 इंच आहे. म्हणजे ही जी बाहुली आहे पायापासून जर सरळ ताट केली तर त्याची उंची 4.5 इंच आहे. मला वाटतं अतिशय आवडेल तुम्हाला हे करायला. अगदी आगळं वेगळं गिफ्ट राहील आणि प्रसंगाला अनुरूप. तर असं इतकं सुंदर गिफ्ट तुम्ही नक्की द्याल आपल्याला कोणालाही करून, किंवा तुम्ही घरी स्वतःच्या होम डेकोर म्हणून करू शकता. आता यांच्या हातात एक छोटंसं हार्ट द्यावं का असं मला वाटलं, पण असं वाटलं नको, लहान छोटे छोटे मुलं आहेत, राहू द्या, हार्ट वगैरे नको. गुलाबाचे फुलंही हातात द्यायला कोणतंही छोटंसं केलं तरी त्यांच्या मनाने ते मोठंच होणार आहे. म्हणून मी बॅकग्राऊंडला आपले केलेल्या गुलाबाच्या कळ्या, टुलिपच्या कळ्या वगैरे टाकल्या आहेत. आणि त्यानंतर सुंदर असं हे जोडी त्यांची खूप छान दिसते आहे. तर तुम्ही फ्रेंडशिप डे म्हणून किंवा व्हॅलेंटाईन डे म्हणून असं हे होम डेकोर करू शकता. चला तर मग पटकन आपण याचं पॅटर्न पाहू. पण पॅटर्न पाहायच्या आधी आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि पटकन पॅटर्न बघून हे करायला सुरुवात करा. आपण जे स्मॉल डॉल करत आहे व्हॅलेंटाईन डेसाठी, त्यासाठी आपण हे रंग घेतलेले आहेत मुलीचा चेहरा करायला. आणि मग मुलासाठी आपण फिका पिवळा घेऊ. तर आपण सुरुवात करू या स्किन कलरने, फेंट गुलाबी एकदम. आणि यात सुई घेतली आपण 1.75. मॅजिक लूपमध्ये 6 सिंगल क्रोशे करा. टाका घेतला बोटावर, एक चेन केली आणि 6 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 6 इन मॅजिक लूप. 1 2 6 सिंगल क्रोशे करा. 6 सिंगल क्रोशे झाल्यावर मॅजिक लूप दोरा ओढून बंद करा. आपण हे काही बंद करणार नाही स्लिप स्टिचनी, तर स्पायरलमध्येच करत जाऊ पुढे. म्हणजे दुसरा राऊंड असाच सुरू करायचा. तर दुसरा राऊंड काय, तर प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे. आणि 2-2 सिंगल क्रोशे म्हणजे पहिला जो टाका करू आपण त्याच्यामध्ये आपण मार्कर घालून ठेवू ओळख येण्यासाठी की कोणता पहिला टाका आहे म्हणून. सिंगल क्रोशे 2 इन ईच स्टिच. दिस इज द सेकंड राऊंड. आणि 6 टाके आहेत, म्हणजे हा राऊंड झाला की आपले टाके असतील 12. पहिल्या टाक्यात मार्कर बसवलं ओळख येण्यासाठी. आता प्रत्येक टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे असं 6 वेळा करा. 6 टाके आहे कारण आपले. 12 सिंगल क्रोशे झाले आहेत माझ्या करून. मार्कर काढा आता. आणि तिसऱ्या राऊंडला आपण काय करू की एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 इन 1 स्टिच. सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट 1 आणि पुढच्या टाक्यात 2. असं 6 वेळा करायचं आहे. म्हणजे सायंत्रिक 18 टाके होतील आपले हा राऊंड झाल्यावर. सिंगल क्रोशे 1 इन 1 स्टिच. सिंगल क्रोशे 2 इन नेक्स्ट. 3 टाके झाले. पहिल्या टाक्यात आपण मार्कर लावून घेतला. 6 वेळा करा. 18 टाके झाले आपले. तिसरा राऊंड पूर्ण झाला. मार्कर काढा आता. पुढच्या राऊंडला काय करणार आपण, 2 टाक्यात 1 डबल क्रोशे आणि पुढच्यात 2. असं 6 वेळा केलं की 6 चोक 24 टाके होतील आपले. डबल क्रोशे 1 इन 2 स्टिचेस. सी 1 इन द नेक्स्ट ऑल्सो डबल क्रोशे 1 अँड इन नेक्स्ट टू दॅट 2 डबल क्रोशे. 2 टाक्यामध्ये 1 आणि पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे. डबल क्रोशे 1 इन द सेम स्टिच डबल क्रोशे 2. त्याच टाक्यात दुसरा डबल. असं 6 वेळा करा. म्हणजे 6 चोक 24 टाके होतील. 24 टाके झाले आहेत आपले 4 राऊंडनंतर. आता 5व्या राऊंडला काय करतो आपण, दर राऊंडला 6 टाके वाढवत आहे, पण आता या राऊंडला आपण 8 टाके वाढवू. आणि त्यामुळे आपण काय करणार, 2 टाक्यात 1 डबल क्रोशे आणि पुढच्यात 2. पुन्हा तोच राऊंड रिपीट करू. डबल क्रोशे 1 इन 2 स्टिचेस. डबल क्रोशे 2 इन नेक्स्ट. आता 3-3चे गट केले आणि 24 टाके होते एकूण, म्हणजे 8 गट होतील. त्यामुळे 8 टाके आपले वाढणार आहे. मग 24 आणि 8 म्हणजे 32 टाके होतील हा राऊंड झाल्यावर.
डबल क्रोशे 1 in 2 stitches, डबल क्रोशे 2 in next. Repeat this 8 times. एक एक डबल क्रोशे दोनदा, पुढच्या टाक्यात 2 दोनदा झालं. असं 8 वेळा करायचं आहे. 8 टाके वाढतील आणि 32 टाके होतील आपले. हे थोडा लाईट कलर असल्यामुळे दिसायला प्रश्न वाटतो आहे, पण जेथे मी तोंडाने सांगते आणि सिंगल क्रोशे तुम्हाला माहिती आहे आणि आपण 6, 12, 18, 24 हे नेहमीच करत आलेलो आहे, त्यामुळे आपल्याला इझिली करता येईल. आता आपल्याला काय करायचं आहे की 6 राऊंड असे करायचे आहे की हे 32च्या 32च टाके राहतील. म्हणजे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे 6 राऊंड करायचे. सिंगल क्रोशे 1 in each stitch. रिपीट दिस राऊंड 6 times. 1 2 मार्कर लावून घ्या. परत पहिल्या टाक्यात नेहमी मार्कर लावायचा जेव्हा आपण क्लोज करत नाही तेव्हा, त्याशिवाय ओळखू येत नाही मग कोणता पहिला टाकायचा. तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे 6 राऊंड करा. आता 11 वेळा म्हणजे 11 राऊंड झाले आहेत आपले आणि 6 वेळा आपण रिपीट केला आहे 32 टाक्यांचा राऊंड. आता आपल्याला काय करायचं आहे, टाके कमी करायचे आहेत तिथून. तर कमी करण्यासाठी आपण 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि मग 2चा 1 2 SC टॉग असं करायचं आहे. तर आपण 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करू. सिंगल क्रोशे 1 सिंगल क्रोशे 2. प्रत्येक टाक्यात एक एक असं 2दा केलं. आता 2चा 1 करायचा आहे म्हणजे 2 SC टॉक. तर एक तर असा पूर्ण SCचा टाका असा घेऊन 2चा 1 करता येतो, किंवा आपण इथे सहसा ॲमिग्रुमी जेव्हा करतो म्हणजे लहान प्राणी वगैरे तेव्हा आपण असं न करता फक्त समोरचा भाग घेतो टाक्याचा, फ्रंट लूप. दोन्ही टाक्यांचं फ्रंट लूप घेतलं, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि मग 2चा 1 केला. परत 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे पुन्हा पहा. 2चा 1 कसा करायचा ते सिंगल क्रोशे 1 सिंगल क्रोशे 1 इन द नेक्स्ट स्टिच. आता 2चा 1 पहा. पुढच्या टाका हा जो व्ही असतो यापैकी फक्त समोरचा भाग घ्यायचा व्हीच्या. दिसतंय? तसंच दुसऱ्याही टाक्याचा फक्त समोरचा भाग घ्यायचा व्हीचा. दोन्ही समोरचे भाग घेतले हे आणि एक आधीचा टाका होता, मग दोऱ्याचा वेढा घेऊन त्या 2 टाक्यातून काढायचं आणि मग 2चा 1 करायचं म्हणजे 2 SC टॉक झाला. असंच 8 वेळा करा. 32 टाके आहेत आपले, तर 4 वापरतो आपण म्हणजे 8 टाके कमी होतील आपले ह्या राऊंड झाल्यावर आणि टाके होतील 24. तर 2 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला. परत एकदा पहा 2 SC टॉक कसा. व्हीपैकी फक्त आपल्याकडची बाजू जी आहे त्यातला टाका घ्यायचा, त्याचा धागा, आणि पुढच्याही टाक्यात तसंच केलं. दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला त्या 2 टाक्यातून आणि मग 2चा 1 केला. 3दा झालं. आणखीन 5 वेळा होईल असं 2 SC टॉक. SC1 in 2 stitches 2 SC टॉक. परत एकदा बघा 2चा 1 कसा करायचा. 2 SC SC1 in 2 stitches. आता 2 SC टॉक या व्हीची फक्त समोरचा धागा घेतला, पुढच्याही व्हीचा फक्त समोरचा धागा घेतला म्हणजे 3 टाके सुईवर. बघा 3 दिसतात आपल्याला. दोऱ्याचा वेढा घेऊन त्या 2मधून काढलं आणि मग सिंगल क्रोशेसारखा सिंगल क्रोशे केला. आता हे टाके झाले आहेत आपले 24. आता पुन्हा आपल्याला 8 टाके कमी करायचे आहेत, तर त्यासाठी एका टाक्यात एक सिंगल क्रोशे आणि मग 2 SC टॉक असं आपल्याला करायचं आहे. तर पूर्ण टाक्यात एक सुई घालून एक सिंगल क्रोशे केला आणि मग 2 SC टॉक म्हणजे परत मगासारखंच की या टाक्याचा समोरचा भाग घेतला, पुढच्याही टाक्याचा समोरचा भाग घेतला, फक्त दोऱ्याचा वेढा घेऊन त्या 2मधून काढलं आणि मग 2चा 1 केला. 2 टाके झाले विणून आपले, त्यामुळे पहिल्या टाक्यात मार्कर लावून घ्या. हे रिपीट करा. सिंगल क्रोशे 1 in 1 stitch 2 SC टॉक नेक्स्ट. 24चे असे 3-3नी भाग केले तर 8 होतात, त्यामुळे 8 टाके आपले कमी होतील आणि टाके होतील मग 16. 2दा झालं. असं 8 वेळा करा. आता हे 16 टाके झाले आहेत आपले. आता आपल्याला पुढे 8 करायचे आहे 2चा 1 2चा 1 करून, पण त्याच्या आधी आपण इथे स्टफ करून घेऊ. हे फायबर आपण यात स्टफ करून घेऊ. असं फायबर नसेल तर तुम्ही कापूस घातला तरी चालेल, तर पूर्ण कापूस भरून घ्या यात. आता आपले हे 16 टाके आहेत आणि कापूस भरून घेतला आहे मी आतमध्ये. आणि आता आपल्याला 2चा 1 2चा 1 करून 16चे 8 करायचे आहेत. 2 SC टॉग 8 टाइम्स. डायरेक्ट दोन्ही याच्या पहिल्या समोरच्या धाग्यात घातली सुई, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि मग 2चा 1 केला. हा पहिला टाका झाला. आपण मार्कर लावून घेऊ इथे. असं 8 वेळा करा. 2 SC टॉक
हा टाका झालेला आहे आपला करून. पुढच्या टाक्यामध्ये आता हा आहे पुढचा. दोन्हीचे फ्रंट घेतले लूप आणि मग दोनाचा एक केला. दोनदा झालं. ओनली टेकिंग फ्रंट लूप ऑफ बोथ यार्न ओव्हर पास थ्रू देम असं आपण 8 वेळा करणार आहे. दोनाचा एक 8 वेळा करून आपले 8च टाके झाले असतात. वाटलं तर तुम्हाला इथे थोडंसं अजून स्टफ करायचं असेल तर करू शकता. आता आपण काय करू, हा मार्कर मी काढते परत आणि प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे फक्त असं राऊंड करणार आहे. म्हणजे 8चे 8च राहतील टाके. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. आता टाक्यात पूर्ण करायचं असल्यामुळे दोन्ही धागे घेतले. सिंगल क्रोशे 1, पुढच्याचे असेच दोन्ही धागे घेऊन सिंगल क्रोशे 2. 2 केल्यामुळे मार्कर लावून घ्या पहिल्या ह्याच्यावर. आता असे 8 टाके करायचे आपल्याला. प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे. प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे. ही ओळ झाली आपली. आता मार्कर काढते मी आणि इथे आपण हे बंद करून घेऊ. आत्तापर्यंत आपण बंद कुठेच नव्हतं केलं स्पायरलमध्ये केल्यामुळे, पण इथे आपण त्याला बंद करू आणि हा दोराईसुद्धा कापून घेऊ. स्लिप स्टिच घेऊन क्लोज बाय स्लिप स्टिच 1, कट द यार्न अँड नेक्स्ट राऊंड वी शॅल मेक बाय डिफरंट कलर. पुढचा राऊंड आपण डार्क कलरनी करू. ह्या ड्रेसचा जो कलर घेणार आहे तुम्ही कुठलाही कलर घ्या म्हणजे. आणि आता यात पुन्हा आपण हा रंग जोडून घेऊ. पहिले तर 2 चेन करा. आता पुढचा आपल्याला ड्रेस डबल क्रोशेनी करायचा आहे. चेन 2, दोरा ओढून घ्या चांगला. प्रत्येक टाक्यात 2 डबल क्रोशे करू आपण. डबल क्रोशे 2 इन ईच स्टिच. आणि 2 चेन ज्या केल्या पहिले त्याला आपण डबल क्रोशे म्हणून धरणार नाही. डबल क्रोशे 2 इन ईच स्टिच. नंबर ऑफ स्टिचेस विल बी 16. 8 आहे कारण, आणि प्रत्येकात 2 डबल क्रोशे करणार आपण, म्हणजे आपले टाके होतील 16. असे प्रत्येक टाक्यात 2 डबल क्रोशे करून घ्या. 16 डबल क्रोशे झाले आहेत आपले. आणि पहिल्या डबल क्रोशेशी आपण स्लीव स्टिचनी जोडून घेतोय. असं दिसेल आता. 8 टाक्यात आपण प्रत्येकात 2 डबल क्रोशे करून हे 16 डबल क्रोशे आपले झालेले आहे. आता पुढचा राऊंड आपल्याला काय करायचं आहे, 2 चेन केल्या परत. आणि आता एका टाक्यात पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 2, 1, सेकंड इन द सेम स्टिच. आणि 2 चेन ज्या केल्या आधीच्या तर त्याला आपण डबल क्रोशे धरत नाही आहे इथे. तर 2 डबल क्रोशे केले आपण एकाच टाक्यात. चेन 1 आणि पुढच्या टाक्यात पुन्हा 2 डबल क्रोशे. डबल क्रोशे 2. हेच रिपीट करा. पुढच्या टाक्यात पुन्हा 2 डबल क्रोशे, म्हणजे लागोपाठ 4 येतात खरं. 2 टाक्यात 2 डबल क्रोशे. चेन 1 आणि पुढच्या टाक्यात परत 2 डबल क्रोशे. प्रत्येक टाक्यात डबल क्रोशे 2च करायचे आहेत. फक्त 4 डबल क्रोशे झाल्यावर 1 चेन करायची. तर हे रिपीट करा आता. म्हणजे 1 चेन झाली, 2 झाली, तर अशा 8 वेळा येतील 1 चेन. इन द नेक्स्ट स्टिच 2 डबल क्रोशे, चेन 1, इन द नेक्स्ट स्टिच 2 डबल क्रोशे. रिपीट दिस. इथपर्यंत झाला आहे आपला 4 शेवटचे 4 डबल, म्हणजे 4 एकदम नाही, 2 टाके, एका टाक्यात 2, पुढच्या टाक्यात 2, असे 4, आणि मग 1 चेन. तर असे 4 झाल्यावर 1 चेन करू आपण. आणि सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल तर आपण एका टाक्यात 2 डबल क्रोशे, 1 चेन, मग पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे असं केलं होतं. त्यामुळे इथे जे 1 चेनच्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे आले आहेत, तर इकडे 2च आले आहेत. तर अजून 1 टाकाही राहिला आहे आपला. तर या टाक्यात 2 डबल क्रोशे करा आणि स्लिप स्टिचनी पहिल्या डबल क्रोशेशी जोडून घ्या. डबल क्रोशे 1, 2, म्हणजे इकडे आता 4 डबल क्रोशे होतील आणि पहिल्या डबल क्रोशेसोबत स्लिप स्टिचनी जोडून घ्या.
म्हणजे या राऊंडमध्ये काय झालं आपलं की 32 डबल क्रोशे झाले, कारण 4 नंतर एक चेनची गॅप येत आहे आणि 8 वेळा एक चेनची गॅप आली आहे. लक्षात आलं? तर असा हा राऊंड झाला आपला, 32 डबल क्रोशे आणि 8 एक चेनच्या गॅप. आता पुढचा राऊंड आपल्याला चेन 1 स्पेसमध्ये करायचा आहे, त्यामुळे आपण स्लिप स्टिच करू. चेन 1 स्पेसपर्यंत स्लिप स्टिच आणि या चेन 1 स्पेसमध्ये पण स्लिप स्टिच करा. ही चेन 1 स्पेसमध्ये. आता इथे काय करणार आपण, चेन 1 स्पेसमध्ये 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे, शेल. पहिला डबल क्रोशे 3 चेनचा, डबल क्रोशे 2, चेन 2, डबल क्रोशे 2 इन चेन 1 स्पेस, डबल क्रोशे 1 and डबल क्रोशे 2. आता पुढचे हे 4ही डबल क्रोशे सोडून द्या. ही जी एक चेनची गॅप आहे इथे परत 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे. म्हणजे हे 8 वेळा येईल असे, एक एक चेनचे 8 गॅप आहेत कारण. सो दिस 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे विल बी रिपीटेड 8 टाइम्स. 8 वेळा झाले आपले हे पहा शेलसारखे करून. आता आपण पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्टिचनी जोडून घेतो आहे आणि आता हा दोरा कापून घ्या. पुढचा शेवटचा राऊंड आपण पांढऱ्यानी करू. हा पांढरा दोरा आपण या गॅपमध्ये जोडून घेऊ, जिथे गाठ मारली तिथेच जोडू आपण. हे 2 शेलच्या मध्ये जोडते आम्ही. गाठ घट्ट करून घ्या. इथे एक सिंगल क्रोशे करा, एक चेन केली, एक सिंगल क्रोशे. आता ही जी 2 चेनची गॅप आहे याच्यात 4 डबल क्रोशे करू आपण. डबल क्रोशे 1, 2, 3, 4. 4 डबल क्रोशे केले की हे जोडायचं कुठे, तर 2 शेलच्या मधली जी गॅप आहे ही इथे आपण सिंगल क्रोशेनी जोडून घेऊ असं. आता हेच रिपीट करा. पुन्हा 2 चेनच्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे, डबल क्रोशे 4 इन चेन 2 स्पेस, 1, 2, 3 and 4 and join by single crochet in the gap between 2 shells. या 2 शेलच्या मधल्या गॅपमध्ये सिंगल क्रोशेनी आपण हे जोडतो आहे. तर हे असं 8 वेळा करा. 8 वेळा झालं आपले 4-4 डबल क्रोशे करून. आता हे पुढच्या गॅपशी जोडायचे आहेत सिंगल क्रोशेशी. तर सिंगल क्रोशे केलेलाच आहे, तिथे आपण स्लिप स्टिचनी जोडतो आहे. दोरा कापून घ्या, दोरे सगळे हाईड करून घ्या. आता आपण हा स्किन कलर जो आहे यांनी परत हात आणि पाय करू. तर मॅजिक लूपमध्ये 6 सिंगल क्रोशे करा. मॅजिक लूपमध्ये एक टाका काढून घेतला, चेन करा एक आणि मग 6 सिंगल क्रोशे. चेन 1, सिंगल क्रोशे 6, 1, 2, 3, 4, 5, 6. मॅजिक लूप बंद करा आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असा दुसरा राऊंड करा. मॅजिक लूप बंद केला घट्ट मी. पहिल्या टाक्यामध्ये पुन्हा सुरुवात करा. क्लोज केलंच नाही आपण, स्पायरलमध्येच. आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. 1, मार्कर लावायची गरज नाही, 6च आहे कारण. 2, 3, 4, 5, 6. आता हे थोडंसं सरळ करून घ्या, म्हणजे उलट बाजू आतमध्ये जाईल असं गोल. आता या 6चे 3 टाके करायचे आपल्याला. आपण हा दोराही कापून घेऊ एक्स्ट्रा. 6चे 3 म्हणजे 2SC टॉग असं 3दा करायचं आहे आपल्याला. 2SC टॉग. पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये सुई घालून टाका काढला. आता असं करता आलं तुम्हाला तर असं एक एक थ्रेड यातली जसं मगाशी केलं तसंही केलं चालेल. दोन्ही याची एक एक थ्रेड घेतली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, 2चा 1. असंच पुढचे आता फक्त फ्रंट लूप घेतलं दोघांचंही, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, 2चा 1. 2 झाले. आता फक्त 1 करायचा आहे. फ्रंट लूप ओनली,
फ्रंट लूप ऑफ नेक्स्ट, yarn over, pass through them, yarn over, pass through these two. झाले, हे 3च टाके झाले. आता समोरच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून हे बंद करून घ्या आणि इथे आता 6 चेन करा. 1 2 3 4 5 6. दोरा थोडा शिवायसाठी ठेवा, एक 5-6 इंच कापून घ्या. असा आणखीन एक हात करून घ्या. हा हात झाला आपला. तर असा इथे लावणार आहे आपण, असा छोट्याशा बाहुलीचा छोटासा हात. इथेही दुसरा हात लावू आणि मग पाय करू. आता पाय करताना आपण थोडासा हा जो ड्रेस आहे ज्या रंगाचा, त्या रंगाचे थोडेसे बूट करू खाली. म्हणजे आपण बाहेर दाखवणार ना दोन्ही बाहुली, तर आपल्याला दोघांची पायात बूट करायचे आहे. तर परत आपण मॅजिक लूपमध्ये 6 सिंगल क्रोशे करू. चेन 1, सिंगल क्रोशे 6, 1. 6 सिंगल क्रोशे झाल्यावर बंद करून घ्या दोरा ओढून. आता परत प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे करा. 1 2 3 4 5 6. जसं आता मगाशी सरळ करून घेतलं ना, थोडंसं उलटवल्यासारखं, तसं थोडंसं हे उलटवून द्या. असं जमलं नाही तर आपण एखादी जाड सुई घेऊन त्यात अशी मध्ये टाकली की बरोबर उलटे होतं ते, अशा टाईपचं. तर आपण आता ह्याला असे बूट म्हणून समजू. तर बघा, मॅजिक लूपमध्ये 6 सिंगल क्रोशे केले, मग प्रत्येकावर एक सिंगल क्रोशे अशी अजून एक ओळ केली आणि त्यानंतर फक्त 3 सिंगल क्रोशे केले. बुटाची बॅक साईड सिंगल क्रोशे 1 in 3 स्टिचेस ओनली. 1 2 3. आणि मग मगासारखं यात पांढरा दोरा जोडा आणि हे गुलाबी दोन्ही आतमध्ये हाईड करा. गुलाबी दोरा टाकला यात, तर गुलाबीने आपण एक सिंगल क्रोशे केला आधी इथे, आणि मग याच्यात 11 चेन करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. दोरा कापून घ्या, मगासारखे हाईड करून घ्या दोन्ही. याचंही मी गुलाबी करते पांढऱ्याचं. आता आपण काय करणार, या बाहुलीला या दोऱ्यात टॅपेस्ट्री नीडल घाला. इथे हा हात शिवून घ्या, दोन्ही हात असे इथे शिवून घ्या. फक्त टॅपेस्ट्री नीडलने आपल्याला शिवायचंच आहे ते. आणि हे जे दोन्ही पाय केले आहे हे आपण आतल्या बाजूला शिवून घेऊ. इथे दुसरा पाय कुठे गेला, तर असे 2 हात आणि 2 पाय असे खाली शिवून घेते मी. नंतर इथे डोळे आणि काळे मणीच लावणार आहे मी डोळे म्हणून. तर वरपासून 9व्या लाईनीनंतर, म्हणजे 9व्या राऊंडनंतर 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे इथे आपण लावायचे आहे आणि मध्ये 4 टाक्यांचं अंतर ठेवायचं आहे. ती एवढं मी पूर्ण करते आणि थोडी एम्ब्रॉयडरी ओठाची आणि भुवया करून, आणि नंतर कॅप कशी करायची तेवढं तुम्हाला दाखवते. मला सांगितल्याप्रमाणे मी डोळे, हे आयब्रोची एम्ब्रॉयडरी, ओठ आणि हे हातपाय जोडून घेतलेले आहे. आता थोडंसं आपण इथे गुलाबी शेवटी स्केच पेननी वगैरे गाल गुलाबी करू त्याचे. डोक्यावर हे जरी आता दोरे दिसत असले तरी आपण कॅप करणार आहे, त्यामुळे ती दोरे चालले जातील आपले. तर कॅपच्या आधी आपण थोडेसे ब्राऊन कलरनी असे समोर केस करू हिचे, मुलीचं आणि मुलाचं, कारण आपण चेहरासारखाच करणार आहे. फरक फक्त आपल्या हेअरस्टाईलमध्ये आणि कपड्यांमधून दिसणार आहे. त्यामुळे आपण थोडंसं हे हिचे केस असे साधना कटसारखे थोडे समोर आणू. तर ब्राऊन कलरचा दोरा मी आपला टॅपेस्ट्री नीडलमध्ये ऊन घेतला आहे आणि आता इथे मध्यभागी आपण टॅपेस्ट्री नीडल काढू. कुठूनही काढा.
तर इथे फक्त मध्ये घालत जायचं आणि एकेका याच्यात बाहेर काढत जायचं. प्रत्येक टाक्याची जी जागा आहे त्यातून काढत जाऊ, म्हणजे छान येईल सारखेपणा त्याच्यात. तर असं मी थोडंसं इथपर्यंत करून घेते. असे मी केस करून घेतले हे समोर आलेले. आता फक्त कॅप करायची राहिली आणि त्याला गोंडा छोटासा की झाला. कॅपसाठी आपण हातीचा ड्रेसचाच रंग घेऊया आणि दोऱ्याचा वेढा घेऊन मॅजिक लूप बनवा आणि मॅजिक लूपमध्ये 12 डबल क्रोशे करा. पहिला डबल क्रोशे 3 चेनचा आणि 11 डबल क्रोशे करा. यात दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर, 3चे 2, 2चा 1. आपण 12 नाही 11च करू आपण. 2 3 आणि 3 6 7 8 9 10 10 and 11. मॅजिक लूप बंद करा आणि दुसऱ्या राऊंडला प्रत्येक टाक्यात एक डबल क्रोशे करा. सॉरी 2 डबल क्रोशे करा, म्हणजे 22 टाके होतील आपले. 11 यासाठी केले की असा थोडा खोलगट आकार होईल म्हणून. आता पहिला डबल क्रोशे अर्थातच 3 चेनचा. दोराही हाईड करू आपण जाताना. याच टाक्यात दुसरा डबल क्रोशे. असे प्रत्येक टाक्यात 2 डबल क्रोशे करा. 22 टाके होतील. 22 डबल क्रोशे करावे लागतील. 22 टाके झाल्यात आपले. प्रत्येक टाक्यात 2 डबल क्रोशे आणि पहिल्या डबल क्रोशेशी पुन्हा स्लिप स्टिचने जोडतोय आपण. आता तिसऱ्या राऊंडला काय करू, एका टाक्यात 1 डबल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे. असं 11 वेळा केलं की 33 टाके होतील. पहिला डबल क्रोशे केला 3 चेनचा, दुसऱ्या टाक्यात 2 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2. असं 11 वेळा करा. एका टाक्यात 1, पुढच्या टाक्यात 2. आता ही एवढी झालेली टोपी जर तुम्ही अशी लावून बघितली आपल्या बाहुलीवर तर समोरून छान झाली आहे, सगळी बसते आहे छान. फक्त अजून एक थोडंसं पाठीमागे राऊंड पाहिजे आहे. म्हणून आपण काय करणार, आता सगळे टाके नाही विणायचे, फक्त निम्मे टाके त्यातले विणू जातात. 33च्या निम्मे म्हणजे 32च्याच निम्मे करू आपण, 16. तर पहिल्या टाक्यात आपण एक हाफ डबल क्रोशे करू. हाफ डबल क्रोशे केला आणि आता 15 टाक्यांमध्ये एक डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1 in 15 स्टिचेस. 2 3 असं 15 टाक्यात एक डबल क्रोशे करा. 15 टाक्यात झाले माझा डबल क्रोशे करून. एक आणखीन करू आपण 16, कारण 33 आहे ना आपले, त्याच्या निम्मे म्हणजे 16च्या डबलच 16हून जास्तच होतात. आणि आता या शेवटच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे करू. आता आपण घालून पाहू ही टोपी आपल्या बाहुलीला. हे बॅक साईडला जाईल आपलं, आत्ता जे वाढवले टाके ते. हां, आता छान बसते आहे बघा. मागूनही पूर्ण झाकलं गेलं, सगळं व्यवस्थित बसतं आहे. आता आपण याला फक्त पांढऱ्यानी बॉर्डर करणार टोपीला आणि इथे बेल्ट करणार असे दोन्ही बाजूनी. आपण स्लिप नॉट करून घेतली पांढऱ्याची आणि 20 चेन करा. 1 बांधायसाठी कॉर्ड म्हणून, 2 3 4 5 20 चेन करून घेते मी. 20 चेन केल्या मी. आता आपण काय करू, याला हा जो इथून जे जास्तीचे डबल क्रोशे केले ना आपण 16, त्यापैकी 1 2 3 सोडून द्या आणि चौथ्या डबल क्रोशेमध्ये जोड आहे सिंगल क्रोशेनी. आणि इथून प्रत्येक टाक्यात एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 in each stitch. आता आपण ही बॉर्डर पूर्ण करून घेऊ आणि त्या बाजूची चेन आपल्याला वेगळी करावं लागेल. नाही तर आत्ता चेन करायची असली तर या चौथ्या टाक्यात आल्यावर चेन करू शकता तुम्ही.
1 2 3. आता पहिल्या हाफ डबल क्रोशे, डबल क्रोशे, डबल क्रोशे, डबल क्रोशे, म्हणजे ह्या चौथ्या टाक्यात आलो बरोबर. तर इथे तुम्हाला हवं तर तुम्ही अशी चेन करून आणि मग उरलेल्या ह्याच्यात सिंगल क्रोशेची बॉर्डर करू शकता. पण मला वाटतं आपण बॉर्डर पूर्ण करून घेऊ आणि मग ते कॉर्ड वेगळी 20 चेनची वेगळी करून लावू शकतो आपण. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशेची बॉर्डर करत आहे. शेवटच्या टाक्यात आपण स्लिप स्टिचने जोडलं. हा दोरा कापून घेते मी आणि इथे जोडून चौथ्या टाक्यात जोडून वेगळ्या 20 चेन करून घेते. हे इकडे वाढवलेल्या डबल क्रोशेची ओळ आहे, त्यातल्या चौथ्या टाक्यापासून इथे कॉर्ड केली आहे. आता इकडच्याही चौथ्या टाक्यात आपण जोडू याला. 1 2 3 आणि हा 4. तिसऱ्याच टाक्यात जोडते मी, दूर वाटतो आता. आणि इथून 20 चेन करा. सिंगल क्रोशे करावं लागला जोडताना. गाठ घट्ट करून घ्या आणि 20 चेन. 2 3 4 5 6 20 चेन करायचे. 20 चेन झाल्यावर दोरा कापून घ्या. गाठ मारली आपण. आता आपण आधी बघू की कसे बसते आहे ही टोपी, व्यवस्थित बसते आहे की नाही. आणि वाटलं तर तुम्ही या टोपीला एखादी शिवण पण मारू शकता. सॉरी, उलटी घातली मी. हे वाढवलेलं साईड मागे गेली पाहिजे बरं. जिथे आपण 15 टाके विणले आहे ना फक्त, ते मागे गेलं पाहिजे. आणि मस्त इथे बो बांधू. अरे वा, किती गोड दिसते बघा आपली डॉल. बघा आपली डॉल तर खूपच सुंदर झाली आहे. फक्त याला आता इथे गोंडा एक लावायचा आहे, तर तो असा पांढऱ्या दोऱ्यांनीच करू आपण. जास्त नाही, काही 5-6 वेढे घ्या फक्त. छोटासाच करायचा आहे गोंडा. 3 4 5 6. आणि याला असंच मध्ये बांधून दुप्पट करा आणि कापून इथे वरती मध्यभागी आपण शिवून घेऊ. बघा आपली ही खूप सुंदर अशी डॉल तयार झाली आहे आणि मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला ही करायला. असंच आपण आता हेही करणार आहे बाहुला. तर त्याच्यासाठी फेस तर आपण असाच करणार आहे, चेहरा. फक्त याच्यासाठी गुलाबी रंग घेतला, तर बाहुला करताना आपण हा फिक्का पिवळा रंग घेणार आहे. हा गुलाबी थोडा मळकटच होता, मला आधी वाटलं नाही, छान गुलाबी दिसत होता. पण बाहुली झाल्यावर असं वाटतं की तो थोडा ब्राईट पाहिजे होता आणखीन. पण ठीक आहे, आता असंच मी चेहरा मुलाचा करते. मग फक्त ड्रेसमध्ये काय बदल करायचे ते दाखवते. पाय फक्त थोडे उंच करायचे आणि बस, बाकी सगळे असंच करायचं आहे. ड्रेसमध्ये फक्त केसात बदल करायचा आहे. या बाहुलीचा जोडीदार जो आपल्याला करायचा होता, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की चेहऱ्याचा पूर्ण भाग तसाच करायचा अगदी जसा हा केला आहे चेहरा. तर तो मी पूर्ण करून घेतला इथे, म्हणजे जवळपास पूर्ण होत आला. फरक काय केला मी फक्त, आता जसं तुम्हाला माहीत आहे की हे नाक डोळे आणि नाकनी डोळे आणि ओठ केस करताना वरती किती दोऱ्यांचं जाळं झालं होतं डोक्यावर. तर ते अव्हॉइड करायचं असेल तर यावेळेस काय केलं मी की हे पूर्ण यात स्टफिंग करायच्या आधीच आपण हे डोळे आणि ओठ करून घेतले आहे. त्यामुळे आता आपल्याला हे नंतर केलं की कसं वर काढावं लागतात दोरे, पण असे आता आतच राहिलेत दोरे त्याच्या. बघा तुम्हाला दिसू शकतात हे सगळे आतमध्ये दोरे आहेत. तर आता आपण यात स्टफ करू आणि नंतर पुढची ओळ करू. हे आता 24 टाके झाले आहे, म्हणजे 12वी ओळ झाली आहे ही. 32चे 24 झाले आहेत, 8 कमी करून. आता स्टफ करते मी, नंतर पुढचं करू. सॉरी, 12वी नाही, आपली 13वी सुद्धा ओळ झाली आहे. आणि हे 16 टाके आहे, कारण मी टाके मोजले आहेत. आता मी याच्यात हे स्टफ करून घेणार आणि मग 14वी ओळ करू. हे स्टफ करून घेतलं मी याच्यात. हे 16 टाके आहेत आता. तर 14वी ओळ काय आपली की 2-2, 2चा 1 असं 8 वेळा करायचं, म्हणजे आपले टाके होणार आहेत 8. तर मी हे काढते मार्कर आणि पूर्ण 2चा 1 असं 8 वेळा करायचं. आणि 2चा 1 कसा करायचा तुम्हाला सांगितलं आहे मी, की हा पहिला टाक्याचा समोरचा भाग घ्यायचा, पुढच्याही टाक्याचा फक्त फ्रंट लूप घ्यायचं, समोरचा भाग दोऱ्याचा वेढा घेऊन त्या दोन्हीतून टाका काढायचा 1. आता इथे थोडं फायबर येऊ नये यासाठी मागे बोट ठेवा, नाही तर फायबरमध्ये येतं. आणि मग 2चा 1 करायचा. तसंच पुढच्या याला परत दोन्ही टाक्यांचे फ्रंट लूप घेतले, दोऱ्याचा वेढा घेऊन त्या दोघांमधनं काढलं आणि मग दोऱ्याचा वेढा घेऊन सिंगल क्रोशे केला. तर 2दा झालं. असं 8 वेळा करा. फ्रंट लूप ओनली, यार्न ओव्हर, पास थ्रू देम, यार्न ओव्हर, SC, सिंगल क्रोशे 3 वेळा झालं. 8 टाके झाले आहेत आपले हे.
आता 15वी ओळ काय आहे तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे 2, असे 8 सिंगल क्रोशे कर. 8 टाके झालेले आहेत आपले. आता मी दोरा कापूनच घेते हा, आणि मग इथेच निळा जोडला तर तो करंट थोडासा दिसेल, थोडा फ्रंट साईडला आला आहे हे टाका. त्यामुळे आपण नवीन दोरा नंतर ड्रेसचा जो रंग करायचा आहे तो यानंतर जोडून घ्या. ते मार्कर काढलं मी. आता बॅक साईडलाच जोडू आपण सहसा. तर निळा रंग जोडते मी. आणि 16वी ओळ कशी करायची आपल्याला तर 2 चेन आणि प्रत्येक टाक्यात 2-2 डबल क्रोशे. तर ह्या निळा रंग घेतला मी. मागच्या साईडला म्हणजे आता चेहरा फिक्स आहे त्यामुळे बॅक साईड माहीत आहे कोणती आहे. तर इथे आपण हा निळा रंग जोडून घेऊ. 2 चेन करा आणि प्रत्येक टाक्यात 2-2 डबल क्रोशे. आता डबल क्रोशेच आहे. चेन 2. दिस इज नॉट फर्स्ट डबल क्रोशे, पहिला डबल क्रोशे नाही आहे हा. आणि प्रत्येक टाक्यात 2-2 डबल क्रोशे. आता मार्कर लावायची गरज नाही, कारण एक तर डबल क्रोशे आहेत तसेच ओळखू येतात, आणि दुसरं म्हणजे रंगही चेंज आहे. तर प्रत्येक टाक्यात 2-2 डबल क्रोशे करा. ही ओळ झाली की आपले टाके असतील 16. 16 डबल क्रोशे झाल्यावर पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्टिचने आपण जोडून घेऊ. आता हे निळा आणि पिवळा आहे, हे दोन्ही दोरे आपण आतमध्येच घालू. याच्या हाईड करायची वेगळी गरज नाही. असं कुठल्या तरी सुईनी वगैरे आत घालून द्या. आता 17वा रो कसा करायचा पहा. परत 2 चेन करू आपण. याला पहिला डबल क्रोशे धरणार नाही आपण. एका पहिल्या टाक्यात 2 डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 इन द सेम स्टिच. चेन 1 आणि परत पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2. आता चेन 1 नाही करायची, पण पुन्हा पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे. 4 एकूण डबल क्रोशे झाले की मग एक चेन करायची. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2. आता हे 4 झाले. इथे ती चेन 1 आहे आपली एक केलेली, त्यामुळे आता चेन 1 करा. परत पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2. आणि इथे चेन 1 नाही करणार आपण, कारण 2 टाक्याच्या आधीच केलेली आहे. 2 डबल क्रोशेच्या आधी पुढचे 2 डबल क्रोशे करा आणि मग चेन 1. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2. आता चेन 1. तर असा पूर्ण राऊंड करा. म्हणजे यात 32 डबल क्रोशे होतील आणि एक चेनच्या 8 स्पेसेस होतील. हे आपले 4 डबल क्रोशेनंतर एक चेनचा राऊंड झाला आहे. शेवटची एक चेन केली. आता इकडे सुरुवात करताना मात्र आपण 2च डबल क्रोशे केले होते, तुम्हाला आठवत असेल तर. लगेच एक चेन केली होती. तर त्यामुळे शेवटच्या टाक्यात अजून 2 डबल क्रोशे करून मग आपण स्लिप स्टिचनी जोडू. म्हणजे बरोबर 4 डबल क्रोशे होतील. परत 2 एक चेनच्या स्पेसच्या गॅपमध्ये 4 डबल क्रोशे पाहिजे. तर स्लिप स्टिचनी जोडून हा राऊंड बंद करू. लक्षात आलं किती छान दिसत आहे बाई, किती गोड दिसत आहे सगळं. आता आपण काय करू, इथून 2 स्लिप स्टिच करा आणि एक चेनच्या गॅपमध्ये या. स्लिप स्टिच आणि ही एक चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच. आता आपण काय केलं, 2 स्लिप स्टिच करून आपण एक चेनच्या गॅपमध्ये आलो. आता एक चेनच्या 8 गॅप आहे, तुम्हाला माहीत आहे. आता या चेहऱ्याच्या समोर धरा असं करेक्ट, आणि त्यापैकी 2 4-4 चेनच्या गॅप असं समोर ठेवू. 2 4-4 डबल क्रोशे, 2 बॅक साईडला आणि बाहीसाठी 2. म्हणजे हे 4 डबल क्रोशे, हे 4 डबल क्रोशे, वर एक चेनची स्पेस. तसंच इकडे हे 4 डबल क्रोशे, हे 4 डबल क्रोशे, वर एक चेनची स्पेस आहे. तर आपण आता इथून आपलं डबल क्रोशे करू फक्त या मार्करपर्यंत एका याच्यात समोरच्या भागात. मग हे जोडू इथे आणि मग मागचे 9 डबल क्रोशे. म्हणजे 9 डबल क्रोशे समोर हे जोडण्याचा, इकडचे 9 डबल क्रोशे पुन्हा हे जोडण्याचा. असं शर्टसारखी एक ओळ फक्त करून घेऊ. परत 2 चेन करा आणि 8 डबल क्रोशे, 9 डबल क्रोशे करा सरळ. प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे 1,
2 3. तुमचं समजा करेक्ट असं नाही आलं 2 स्लिप स्टिचनी जमेल असं, तर मग सरळ निळा दोरा तिथे कापून घ्यायचा आणि कोणत्या तरी एक चेनच्या गॅपमध्ये घ्यायचा. म्हणजे असं चेहऱ्याकडे करून बरोबर लक्षात घ्यायचं की कुठे मार्कर लावून घ्यायचे दोन्ही ठिकाणी आणि मग अशा ठिकाणी जोडायचा आहे निळा दोरा परत. पण इथे आपलं 2 स्लिप स्टिचनी होत होतं तर आपण स्लिप स्टिचेस केल्या. 4 डबल क्रोशेमध्ये 4 डबल क्रोशे केले. आता ही एक चेनची गॅप आहे, इथे एक डबल क्रोशे केला आणि परत पुढच्या 4 डबल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे. डबल क्रोशे 1 2 सॉरी 4 डबल क्रोशेवर प्रत्येकी एक डबल क्रोशे करून घ्यायचा. 3 आणि 4 आणि 4 झाले की नंतर जोडायचं आहे आपल्याला. तर हे मार्कर काढते मी, एक चेनच्या स्पेसमध्ये लावलं होतं मी मार्कर. तर आता जोडताना काय कराल, दोन्हीकडची एक चेनची स्पेस घेऊन, म्हणजे ही एक चेनची स्पेस आणि 8 टाके सोडून दुसरी एक चेनची स्पेस आहे ती, हे बघा ही. तर अशा दोन्ही स्पेसमधून आपण दोरा काढला. 3चे 2 2चा 1, म्हणजे डबल क्रोशेस केल्या, फक्त त्यात जोडला आपण ते दोन्ही. मग तसंच पुढचे 9 डबल क्रोशे करा, इकडचे सुद्धा 9 8 कसे तुमचे जसे येतील तसे. समजा एखादा टाका दबला आणि 8ही केले तर काही फरक पडत नाही. 1 2 8 4 4 डबल क्रोशे आणि मधली एक चेनची गॅप, असे 9 येतात. 3. आता इथे पण एक चेनची गॅप आल्यावर त्यात सुई घातली मी आणि 4 4 8 डबल क्रोशे सोडून पुन्हा एक चेनची गॅप आली, तिथे सुई घातली. दोन्ही याच्यातून काढून एक सिंगल क्रोशे करायचा आणि याला स्लिप स्टिचनी पहिल्या डबल क्रोशेशी जोडून घ्या. नंतर हा दोराही कापून घ्या आता, कारण आपल्याला ड्रेस छोटासाच करायचा आहे. आता पुन्हा आपण काय करलं, पुढचा एकच राऊंड राहिला आणि तो जसा या बाहुलीच्या वेळेस आपण पांढऱ्याने केला होता आणि तो घेर करायचा होता आपल्याला फ्रॉकचा. पण इथे काही घेर करायचा नाही आहे, त्यामुळे आपल्याला डार्क निळा रंग लावू आपण. आणि पुढचा राऊंड कसा करायचा बघा, स्लिप नॉट करून घेतली मी डार्क निळ्याची. कुठलेही घ्या, असं रंगाचं काही नाही, बाहुलीचं ती. आणि जे तुमच्याजवळ लेफ्ट ओव्हर यार्न असतील ते संपवा. तर डार्क निळा घेतला. आता आपण काय करू की हे कुठे लावला मी हा डार्क निळा, तर हे आपले 8 जे सिंगल क्रोशे डबल क्रोशे होते, 4 इकडे 4 इकडे, त्यातला मधला एक जो होता, मधल्यात लावायचा आपल्याला, हा आहे मधला टाका. एक चेनच्या गॅपमध्ये जो डबल क्रोशे केला होता ना 9वा, त्याच्यात आपण लावला. आणि आता हे बरोबर इकडचे एक चेनची गॅप आहे, तो एक डबल क्रोशे, हे 4 म्हणजे 5 झाले. आणि तसंच इकडेही 4 आणि तो एक, असे 5 आणि 4 9 किंवा 10 डबल क्रोशे येतील. तर 2 चेन केल्या पहिले, त्या पहिल्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे, दुसऱ्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे, असं प्रत्येक टाक्यात एक डबल क्रोशे करून घ्या. तीन आणि 2 5 झाले. आता असेच इकडे येतील, इकडे 5च करा, म्हणजे मध्ये येईल बरोबर त्याचा. दोन 3 4 आणि 5. 5 समोर 5 मागे आणि एक साईडला, असे 11 केले आपण. आणि आता या पहिल्या डबल क्रोशेशी जोडून द्यायला. असंच या बाजूला करा. आता 11 डबल क्रोशेचे पॅन्टसारखं थोडंसं तो दोरा कापून घेतला. आता दुसराही असाच जोड आपल्याला द्यायचा आहे. इकडनं सुरू करू आपण डावीकडे. यात आपण जोडून घेऊ पहिल्या टाक्यात निळा नवीन दोरा
आणि असे 11 डबल क्रोशे करा आणि परत पहिल्याशी जोडा तो. 2 चेन, याला डबल क्रोशे नाही धरायचं आपल्याला, प्रत्येक टाक्यात एक एक डबल क्रोशे. डबल क्रोशे 1 2 असे 11 डबल क्रोशे करा. असे वेगवेगळे आपण 2 पाय करून घेतले याचे. आता हे दोरा कापते मी, सगळे दोरे हाईड करते आणि मग तुम्हाला याला बॉर्डर करून घ्या. पांढरी केली तरी चालेल. बाहीला फक्त सिंगल क्रोशेची. बाहीला इथे मी पांढरा दोरा जोडला. एक चेन करून घ्या आणि सिंगल क्रोशेची करा किंवा हाफ डबल क्रोशेची करा. मी सिंगल क्रोशेचीच करते. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अशी बॉर्डर आपण बाहीला आणि या शर्ट पॅन्टच्या खाली असं दोन्हीकडे करून घेऊ. ते एवढी सिंगल क्रोशेची बॉर्डर करते. सिंगल क्रोशेची बॉर्डर पूर्ण झाली आहे माझी पॅन्टला आणि शर्ट. बॉर्डर पूर्ण झाली आपली पांढरी करून. आता आपण एक छोटंसं मफलर करू याच्या गळ्यात आणि त्यासाठी मी 30 चेन केल्या या पॅन्टच्या रंगाने. एक चेन आणखीन करा आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. 30 टाके आहेत तर 30 सिंगल क्रोशे येतील. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. आता आपण या बाहुलीला जसे हात आणि पाय केले आहेत ना, तर सेम तसेच हात आणि पाय करून घेऊ. हे फक्त बूट जे गुलाबीने केले आहे ते आपण इथे या निळ्या रंगाने करू. तर तेवढं मी करून घेते आणि मग केस किंवा कॅप करायची. फक्त हात करताना आपण काय केलं, 6 सिंगल क्रोशे, मग 6वर 6 सिंगल क्रोशे परत आणि मग 2 DC टॉक 3, 2 SC टॉक 3दा, म्हणजे असे आपले 3च होतात शेवटी. आणि मग अपोजिट साईडला सिंगल क्रोशे करून जोडलं म्हणजे हा पंजा झाला आपला. आता हा पुढचा हात करताना मी दोरा थोडा जास्त ठेवला होता आधी आणि हात आणि पाय दोन्हीच्या वेळेस असंच करू आपण, कारण हे मुलीच्या हातापेक्षा थोडे जाड पाहिजे ना, म्हणून आपण दुहेरी दोरा घेतला आता. आणि दुहेरी दोऱ्यांनी 6 चेन करतो आपण हातासाठी, तर इथे मी 8 चेन केल्या. 1 2 दुहेरी दोरा घेतला आहे पहा. म्हणजे हाईट जो करायचा असतो तो थोडा मोठाच ठेवला म्हणजे मग तो या कामात येईल. 4 5 6 7 आणि 8. बस हा हात थोडासा त्यापेक्षा जाड झाला. आणि मुख्य म्हणजे हे झालं, तो दोरा हाईड करायचाही प्रश्न नाही राहिला. आता जोडताना मात्र हा दोरा चांगला एवढा ठेवा आणि टॅपॅसी नीडलमध्ये घालून या बाहीच्या आतून सुई काढा आणि इथे जोडून घ्या मानेवर. तर असा हा हात जोडताना ह्या बाहीच्या आतून घाला आणि इथे मानेवर काढून पाठीमागे जोडून द्या. इतका लांब नाही आला पाहिजे पायाच्या आत, हे थोडं अडकलं आहे कुठतरी. किंवा 8 चेन करू नका, मग 6च करा परत आणि हा असा जोडा पण बाहीच्या आतून येईल असा. तर असं दोन्ही हात जोडते. मग पायसुद्धा जोडताना हे असे पॅन्टचे 2 भाग आहेत त्याच्या आत घालून मग या पिवळ्यावर जोडायचं. तर 6 चेनच करा किंवा 7 करा फार तर फार आणि असं जोडून घ्या. हे बहुतेक अटकलं आहे कुठतरी, नाही तर 2 चेननी एवढा नाही फरक पडणार. आता व्यवस्थित झाला. हा दुसराही हात आपण असाच इथे जोडून घेऊ आतमधून आणि मग तसेच 2 पाय करू. बुटी करताना 1 राऊंड थोडा जास्ती करा आणखीन. आता हे जेव्हा बूट केले होते तर असंच केलं होतं आपण हातासारखं, फक्त सिंगल क्रोशे 6 चेन, मग प्रत्येकावर 1 1, मग 6चे 3. तर त्याऐवजी आपण फक्त आता 1 राऊंड जास्त करू शकतो किंवा असंही केला तरी काहीच हरकत नाही. तर असे मी बूटही करून घेते, सगळे याला जोडते आणि त्यानंतर आपण टोपी कशी करायची ते पाहू. हा दुसरा हात जोडून घेऊ आपण आधी. आणि मग त्यानंतर टोपी कशी करायची ते बरोबर. हे पटकन आत गेलं, ते कुठेतरी अडकलं होतं मग अशी मी केलं नंतर नीट. आणि त्यानंतर दोन्ही पाय कॉलर आपलं मफलरची गाठ थोडी या साईडने ठेवा अशी. हे दोन्ही हात झाले. आता असेच दोन्ही पाय करून टाकते आणि मग टोपी कशी करायची आणि थोडेसे केस ते दाखवते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे मफलर पूर्ण बांधून घेतलं मी. हे केस कसे केले आहेत पहा. डॉल मुलगी होती तेव्हा त्याचे वेगळे केले होते आपण, साधनाकडसारखे केले होते आणि इथे थोडे वेगळे केले. असे मुलांचा जसा भांग असतो त्या टाईपचं केलं आहे आणि इकडे कानावर येतात कल्लेसारखं तसं. आता आपण या टोपीत जशी बाहुलीची केली होती तशीच केली मी,
पण इथे जर आता तुम्ही लावून बघितली तर ही लागत नाही, म्हणजे लहान पडते आहे. पहा, ते हे पूर्ण मागचं उघडं आहे आणि हे जसं आपण बांधलं पूर्ण तसं इथे काही बांधणार नाही आहे आपण याला. त्यामुळे आपण याचे एक जसे 17 टाके मागचे वाढवतो ते तर वाढवूच, आणखीन त्याची एक ओळ जास्तीची करू, म्हणजे 2 ओळी करू 17 टाक्याच्या. ते एक चेन केली, एक हाफ डबल क्रोशे याच टाक्यात आणि आता डबल क्रोशे 16. 1 2 16 डबल क्रोशे करा आणि शेवटी पुन्हा हाफ डबल क्रोशे. एक हाफ डबल क्रोशे, 16 डबल क्रोशे केले. आता पुन्हा एक हाफ डबल क्रोशे करते आणि उरलेल्या सगळ्या टाक्यांमध्ये, उरलेल्या नाही, पूर्ण एक राऊंड आता सिंगल क्रोशेचा करू आपण. तर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. हा जास्तीचा राऊंड करत आहे आपण, जो की आपण बाहुलीच्या कॅपच्या वेळेस नव्हता केला. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. आणि हे झाल्यावर पांढऱ्यानी सिंगल क्रोशे एक एक करू प्रत्येक टाक्यात. आधी निळ्याचा राऊंड, मग पांढऱ्याचा सिंगल क्रोशेचा. पांढऱ्याच्या ऐवजी आपण नेव्ही ब्ल्यूनी करू. ते पांढऱ्यावर त्याचा चेहराही थोडा पिवळट पांढराटच आहे, म्हणजे ऑफ व्हाईट, त्यामुळे ते पांढऱ्यावर पांढरं छान नाही दिसणार. तर आपण यांनी करू नेव्ही ब्ल्यूनी. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशेची बॉर्डर. सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच बाय नेव्ही ब्ल्यू कलर. नेव्ही ब्ल्यू कलरची बॉर्डर केली आपण पूर्ण. आता चांगला 1 फूट दोरा सोडा आणि मग हे कापून घ्या, दोरण गाठ मारून घ्या. आता आपण हे जे वाढवलेले टाके जिथे आहेत पहा, आता हे इकडे वाढवलेले आहेत, हे वाढवलेले आहेत. तर ही बाजू पाठीमागे घ्यायची आपल्याला वाढवलेल्या टाक्यांची. हे पूर्ण असं बॅक साईडनी कव्हर झालं पाहिजे. पहा, असं इथपर्यंत शेवटपर्यंत. आणि आता जसं आपण मुलीच्या म्हणजे त्या डॉलच्या वेळेस केलं होतं की इथे गाठ बांधली होती कॉर्ड बनवून, त्यामुळे आपल्याला शिवावं नाही लागलं. पण आता इथे काही आपण कॉर्ड बांधणार नाही आहे, तर आपण याला शिवून घेऊ. ही अशी नेव्ही ब्ल्यू कलरचा दोरा आपण त्याच साईड ठेवला आहे. आता हे मी पूर्ण टॅपेस्ट्री निडलनी असं शिवून घेते टोपी याच्या डोक्याला नेव्ही ब्ल्यू कलरच्या दोऱ्याने. म्हणजे मग आपला हा बाहुलासुद्धा तयार झाला. आता हे पाय थोडे ताठ राहावे म्हणून याला फेविकॉल लावा असं दोन्ही पायांना, म्हणजे ते कडक होतील. तसंच याही बाहुलीच्या पायांना फेविकॉल लावा, म्हणजे तेही कडक राहतील. गोंडा फक्त लावायचा राहिला आहे, तो मी इथे लावते आणि मग पूर्ण झालं की तुम्हाला दाखवते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळं पूर्ण झालं आहे पहा आपलं. आणि असे मस्त पाय लटकते राहावे म्हणून मी त्याला एक पुठ्ठ्याचंच खाली ठेवलेलं आहे आणि छान त्यावर ते दोघांना बसवलं आहे. तसेच बसतात ते, त्याला काही आधार द्यावा लागत नाही, काही नाही. तिचा तर फ्रॉक असल्यामुळे तसंच बसतं छान. फक्त बाहुल्याला कदाचित एखादी टाचणी तुम्हाला लावावं लागते, कारण बाहुल्याला काही हे फ्रॉकसारखा घेर नसल्यामुळे तो असा आपोआप नाही राहत आहे. आणि तेवढं जर केलं तर खूप सुंदर अशी ही पेअर किती गोड दिसते. आणि त्यात व्हॅलेंटाईन डेचा माहोल थोडा निर्माण करण्यासाठी मी मागे त्या तुलिपच्या, गुलाबाच्या वगैरे अशा कळ्या ठेवल्या आहेत. खूप आवडेल तुम्हाला हे करायला. चला, मी मुद्दामून अगदी जानेवारी एंडलाच टाकला आहे हा व्हिडिओ की तुम्ही पटकन व्हॅलेंटाईन डेच्या आधी कराल आणि खूप आपल्या लाडक्या व्यक्तीला द्याल. मग ती लाडकी व्यक्ती कोणीही असो बरं. मला वाटतं आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही सबस्क्राईब करायला सांगा. ज्या मनाने तुम्हाला खूप व्हिडिओ आवडतात त्या मनाने सबस्क्रायबरची संख्या वाढत नाही आहे, तर प्लीज तेवढी सबस्क्राईब करायला सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.